हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात आपण सगळे? मी सुषमा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजच्या ह्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आपण आज बनवणार आहोत चपाती रोल. पण ही रेसिपीसुद्धा एक युनिक आहे, म्हणजे आगळी वेगळी आहे. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि कसा आहे कॉमेंट्स करून सांगा. चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनल पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा, कॉमेंट्स करा आणि छान छान अशाच रेसिपी पाहत राहा. तुम्ही बघत आहात रेसिपी म्हणून मी बनवत आहे. सो कोबी अशा पद्धतीने न काढता आधी तिचा देठ आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर दोन्ही हातामध्ये घेऊन थोडीशी प्रेस करून हलक्या हाताने तिला फिरवायची आहे आणि मग अशा पद्धतीने तिचे पूर्ण कवर म्हणजे अख्खी अख्खी पानं निघतात. तर अशा पद्धतीने ही कोबी सोलायचं कारण हेच की कारण मला ती अशी लांबलचक कट करून घ्यायची होती. तर ही अशी पानं झाल्यानंतर ती छान अशी लांब लांब मस्त वाटते. तर आज जी आपण चपाती रोल बनवणार आहोत तो गव्हाच्या पिठापासूनच बनवणार आहोत आणि फार युनिक रेसिपी आहे, छान आहे, पौष्टिक आणि हेल्दीसुद्धा आहे. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि कसा आहे कॉमेंट्स करून नक्की सांगा. तर अशा पद्धतीने आपण ही कोबी आहे ती लांब कापून घेणार आहोत, म्हणजे कटिंग करून घेणार आहोत सुरीने. त्याच्यानंतर आपण बाकीची तयारी करणार आहोत. चपातीचा जो व्हिडिओ आहे तो मी बनवलेला नाही आहे, कारण की चपाती आपण जी नॉर्मल घरी बनवतो चपाती गव्हाच्या पिठाची ती मी यूज केलेली आहे आणि ते बऱ्याचदा मी कधी व्हिडिओमध्ये दाखवलेली सुद्धा आहे. तर तुम्हाला जर हवा असेल त्याचासुद्धा व्हिडिओ तर नक्की अपलोड करेन. इथे तुम्ही मैद्याची चपातीसुद्धा यूज करू शकता, म्हणजे जी आपण फ्रँकीसाठी यूज करतो तीसुद्धा यूज करू शकता. बट मी आहे ती गव्हाच्या पिठाची केलेली आहे. तर हे मूग आहेत, सोयाबीन घेतलेले आहेत, सोयाबीन मोठे घेतलेले आहेत, कांदा, टोमॅटो, बॉईल केलेला बटाटा आणि या जी सोयाबीन आहे त्याच्यामधला जो पाणी आहे तो पूर्णपणे काढून टाकायचा आहे. 1-2 वेळा धुवून घेतल्यानंतर त्याच्यामधला हा पाणी आहे तो पूर्णपणे मी काढून घेतला. किती जरी पाणी काढला तरी सोयाबीनमध्ये पाणी हा राहतोच. तर आपण आता ह्या सोयाबीनमध्ये ॲड केलेला आहे 2 चम्मच ॲड करणार आहोत तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाने थोडंसं खुरपूस होतात ते, म्हणून ते ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर बेसन पीठ ॲड करायचं आहे. बेसन पीठ ॲड केल्यानंतर याच्यामध्ये बाकीचे आपले सर्व मसाले, म्हणजे मी ह्याच्यामध्ये जवळजवळ घरगुती मसाले सर्व यूज केलेले आहेत. हा लाल तिखट घेतलेला आहे. इथे काश्मीरी लाल तिखटसुद्धा तुम्ही घेऊ शकता, म्हणजे त्याच्याने छान कलर येतो. सो थोडेसे हे तिखट झाले तर छान लागतात. पण ॲक्च्युली ह्याच्यामध्ये मसाला कमीच पडला. हळदी पावडर आणि धना पावडर, गरम मसाला असे हे सर्व पदार्थ आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत, म्हणजे जे मसाले आहेत ते. आणि नंतर आपण चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. तर सोयाबीन भिजत घालताना मी मीठ काही ॲड केला नव्हता, म्हणून मग आता मीठ थोडासा जास्त घेतलेला आहे. तर हे आपण छान असेच मिक्स करून घेणार आहोत या पिठामध्ये, म्हणजे फक्त हाताने प्रेस केल्यानंतर ते बरोबर एकदम कवरअप होतात. तुम्ही बघू शकता कसे होत आहेत ते. पाणी ॲड करायची काहीच आवश्यकता नाही. ज्याच्यामध्ये जो पाणी आहे सोयाबीनमध्ये तोच ऑब्झर्व करत आहे सर्व मसाले आणि छान कोटिंग चढत आहे सोयाबीनना. तर अशा पद्धतीने हे छान मिक्स करून घ्यायचे आहेत. 1-2-3 मिनटं ठेवून त्याच्यानंतर मग ते फ्राय करायचे आहेत. म्हणजे छान त्याची कोटिंग आहे ती जरा ड्राय होते आणि मस्तपैकी एकजीव होते. तर ह्याच्यानंतर आपण गॅसवरती तेल गरम करायला ठेवून देणार आहोत आणि हे छान फ्राय करून घेणार आहोत, म्हणजे डीप फ्राय करून घेणार आहोत, तळून घेणार आहोत कढईमध्ये. तर तुम्ही बघू शकता हे किती छान कोट झालेले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही बेसनसुद्धा ॲड करू शकता किंवा ह्याची काय बोलतो आपण मिक्सरमध्ये पावडरसुद्धा बनवून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर मग ह्याची बॉल्स बनवू शकता. तर गॅसवरती तेल गरम झालेलं आहे. आपण आता हे सर्व सोयाबीन ह्याच्यामध्ये तळून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटामध्ये हे छान फ्राय होतात. मी काही बॉईल वगैरे करून घेतले नव्हते, फक्त भिजवून घेतले होते. तर असे सुटसुटीत सोडलेत तरी चालेल किंवा एकत्र सोडलेत तरी चालेल, ते काही चिपकत नाहीत आणि सुटसुटीत एकदम तळले जातात. तर अशा पद्धतीने हे छान सोयाबीन सगळे तळून घ्यायचे आहेत. आज सकाळी साधी फ्रँकी बनवली होती, म्हणजे तर तिच्यामध्ये मी सोयाबीन म्हणजे डायरेक्ट भाजीमध्येच ॲड केलेले होते. तर ती मी डायरेक्ट भाजी बनवली होती. तर याच्यामध्ये म्हटलं चला आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने ॲड करूया, म्हणजे ही फ्रँकी कशी बनेल, म्हणजे हा चपाती रोल कसा बनेल ते समजेल. तर ह्याच्यामध्ये जे मसाले तुम्ही यूज कराल ना थोडेसे जास्त घ्या, कारण सोयाबीन एकदम काय बोलतो आपण
चवीला फार कमी असतात, तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जेवढा मसाला असेल ना तेवढे ते छान लागतात. तर हे आपण सगळे तळून घेतलेले आहेत. ह्याच्यामधलं तेल आहे ते थोडंसं काढून ठेवणार आहोत आणि मग त्याच्यामध्येच आपण कोबी तळून घेणार आहोत. कोबी छान अशीच म्हणजे एक फक्त फ्राय करून घ्यायची, बाकी काही तिला असं वाफवायची वगैरे नाही आहे. तेल गरम असेल तर तेलामध्ये आपण फक्त फ्राय करून घेणार आहोत. आणि बाकीचे जे मटेरियल घेतलेलं आहे म्हणजे जसं की कांदा, टोमॅटो, ते सगळं आपण कच्चंच यूज करणार आहोत, किंवा मूग झाले ते सुद्धा. तर अशी प्रोटीनयुक्त चपाती आज बनवलेली आहे. तर फार छान लागते. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनेही बनवू शकतो, असं काहीच नाही आहे. म्हणजे मी जे ॲड केले तेच ॲड केलं पाहिजे असं काहीच नाही आहे. तर हे सगळे आपण तळून घेतलेले आहेत. हा इथे सॉस घेतलेला आहे आणि मेव घेतलेला आहे, मेयोनीज घेतलेला आहे. तो मिक्स करून घेऊया म्हणजे चपातीला लावायला तो छान पडेल. असंच आपण वरून हे करतो ना, टाकतो तर ते कुठेतरी राहतं, म्हणजे कुठे जास्त पडतं कुठे कमी होतं. म्हणून म्हटलं चला सॉस घेऊया आणि मेयोनीज घेऊया आणि ते मिक्स करून डायरेक्ट आपण चपातीलाच लावूया आणि त्याच्यानंतर मग सर्व आपण ते जे व्हेजिटेबल आहेत जे पण आहे ते वरून ॲड करूया. तर हा असा मी सॉस आहे तो मिक्स करून घेतलेला आहे. इथे सॉस किंवा शेजवान चटणी ते सुद्धा घेऊ शकतो. तर हा उरलेला तेल होता तो अर्धा काढून घेतला आणि त्याच तेलामध्ये थोडासा जिरा टाकून ही कोबी आपण हलकी फ्राय करून घेणार आहोत. तर कोबी अशी फ्राय करून टाकली ना तर सुंदर टेस्ट येते. कच्चीही ॲड करू शकतो, बट ह्या पद्धतीने कधी करून बघा, फार सुंदर लागते. तर ह्याच्यामध्ये थोडंसं अजून मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार आणि तो मीठ छान एकजीव करायचा आहे. त्याच्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आहे. गॅस बंद करून घेतल्यावर ही कोबी आहे ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण फ्रँकीची तयारी म्हणजे चपाती रोल बनवणार आहोत. तर नक्कीच बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटेल, फार सुंदर लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ कसा आहे कॉमेंट्स करून नक्की सांगा. चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनल पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा. तुम्ही छान व्हिडिओ बघताय म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे. तर अशाच तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा. थँक्यू सो मच.